नमस्कार. आज 30 मे 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी. देशात सरासरी 90% पर्जन्यमान, पर्जन्यांवरती संकट, आणखी कमी पावसाचा अंदाज. कालच्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपल्याला एक गोष्ट सांगायची राहून गेलेली होती. काल आपण अल्निनो, लानिना, त्यानंतर नॉर्मल सिच्युएशन ही सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण त्यामध्ये पण हाच पॉईंट देण्यात आला होता पहा की सध्याला आपल्या देशामध्ये युद्धाच्या झळा आपण सोसत आहोत. म्हणजे अगदी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ क्लोज असल्याने किंवा अमेरिका आणि इराण या दोघांच्या मध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती झालेला आहे व स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जे ऑइल टँकर्स भारताकडे यायचे ते बंद झाले. मग या कारणानिमित्त पाहता आपण सध्याला ऑइल प्राइस क्रायसिस जे आहे ते पाहत आहोत. ओके, मग तेलाच्या झळा सोसत असताना अगदी महागाईची झळ आपल्याला सोसावी लागणार आहे. मग याच महागाईच्या दरम्यान आता आपल्याला काय पेरणीचं पण संकट आपला समोर आलेलं आहे. मग पहा, एवढी भीषण अवस्था किंवा एवढं भीषण संकट जे आगामी काळात येणार आहे ते याच्यापूर्वी कधीही आलं नव्हतं असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे पहा ना तुम्ही, एकीकडे ऑइल प्राइसेस इन्क्रीज झाले त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट वाढला, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा दुसरीकडे आपले फर्टिलायझर येत नाही आहेत किंवा फर्टिलायझरचा परिणाम आपल्या शेतीवरती होणार होता, बरोबर. मग शेतीच्या ऑलरेडी प्राइजेस इन्क्रीज होणार होते, म्हणजे जे शेतमाल आहे किंवा जे अन्नधान्य आहे त्याच्या प्राइस इन्क्रीज होणार होते. त्यामध्येच आता जे पर्जन्यमान होतं जे 92% याच्यापूर्वी IMDने 92% दर्शवलेलं होतं, पहा आता त्यांनी म्हटले की 92% पण पाऊस पडणार नाही तर फक्त 90%च पाऊस होईल. मग आता 90% जर पाऊस होत असेल तर आणखीन भीषण संकट आपल्या समोर येणार आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. कारण लास्ट इयरला 100% पेक्षा जास्त त्यांनी पाऊस दर्शवले होते, त्यावेळेस कुठं आपला सरासरी पर्जन्यमान झालेलं दिसलं. आता तर त्यांनी फक्त 90% पर्जन्यमान सांगितलेले आहेत. त्यामुळे पहा भीषण पाणी टंचाई इथं नक्की निर्माण होईल याची चिंता आपल्याला नक्कीच इथं सतावत आहे. त्याच्यानंतर पुढे विषारी दारूचे 16 बळी. पुणे पिंपरी चिंचवडमधील घटना, 8 जण अटकेत. स्किप करू शकता बातमी. त्यानंतर पुढे चला. घसा आणि मुखाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक. घसा आणि मुख कर्करोगग्रस्ताच्या जवळपास 27% प्रकरणांमध्ये तंबाखू हेच कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीच्या व्यापक मोहिमांमधूनच या आजाराविरोधात लढा दिला जाऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. व आज जागतिक तंबाखू मुक्ती दिन आहे, त्यानिमित्ताने ही आकडेवारी इथं देण्यात आलेली आहे. 27% पहा प्रकरणांमध्ये तंबाखू हेच प्रमुख कारण आहे. त्यानंतर पुढे. जबाबदारी निश्चित नसल्याने गैरप्रकार. सर्वोच्च न्यायालयाचे NTA केंद्र सरकारच्या भूमिकेवरती ताशेरे त्यांनी उद्भवलेली आहेत. पहा, नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही केंद्र सरकारने निर्माण केलेली एजन्सी आहे. फक्त ही एजन्सी काय करते पहा तर परीक्षा कंडक्ट करण्याचं काम यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. मग या कारणानिमित्त पहा इथे काय झालेलं आहे, अकाउंटेबिलिटी नाही आहे असं सुप्रीम कोर्टाने तिथं सांगितलेलं आहे किंवा त्यांच्यावरती ताशेरेखार ओढलेला आहे. व तुम्ही त्याचऐवजी जर UPSC पाहिलात तर त्यांनी काय म्हटलंय की UPSCच्या परीक्षांमध्ये कधीही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. ओके, आता म्हणजे UPSCचं सिलेबसच लीक झालं तर ते बेटर होईल अशा पद्धतीची सिच्युएशन UPSC बद्दलची आहे असं तुम्ही म्हणू शकता जोक्स पार्ट. पण रियालिटीमध्ये जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर UPSCला अकाउंटेबिलिटी पण आहे. त्यांच्या रिपोर्ट पण पब्लिश होतात की बाबा आम्ही एवढ्या परीक्षा कंडक्ट केल्या, एवढ्या विद्यार्थ्यांना आम्ही सिलेक्ट केलं व एवढे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये वगैरे आहेत असं UPSC दरवर्षी ते त्यांचे रिपोर्ट वगैरे पब्लिश करतं. पण अगदी अशाच पद्धतीची अकाउंटेबिलिटी NTAला आहे का? जबाबदेही तिथं कोणीच नाही आहे. म्हणजे केंद्र सरकारचीच बॉडी आहे त्यामुळे ते केंद्र सरकारच्यावरती पहा एखादा व्यक्ती दुसऱ्यावरती ती जबाबदारी झटकून तो बाजूला होतो. मग अगदी अशाच पद्धतीने पहा 2024 मध्ये पण झालेलं होतं. 2024 मध्ये पण UGC नेटचा पेपर फुटलेला होता. ओके, पेपर फुटल्यानंतर पहा त्यांनी समिती वगैरे बसवली, सर्व काही झालं, परत तेच झालं. ओके, त्यानंतर 2024चा नीटचा पण पेपर फुटला होता, पण काही त्यांनी 1500 विद्यार्थ्यांची फक्त पुनर्परीक्षा घेतली व झालं. तिथे जबाबदारी त्यांनी झटकून टाकली की बाबा नाही ठीक आहे असं जरी झालं तर चलता आहे कल्चर, या पद्धतीनेच ते सरकारी काम होत होतं, बरोबर. मग हेच सुप्रीम कोर्टाने काल म्हटलं आहे पहा की तुम्ही UPSC कडून काहीतरी शिकायला पाहिजे की त्यांनी अकाउंटेबिलिटी ठेवतात. नेक्स्ट आहे पहा, पुणे विद्यापीठातर्फे 26 जुलै रोजी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे. 2 ते 16 जूनपर्यंत अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येत आहे. ओके, ज्यांचं मास्टर झालेलं आहे त्यांनी नीट परीक्षा नक्कीच भरू शकता. डन. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट न्यूज पहा. देशभरात संस्थात्मक प्रसूतीमध्ये वाढ. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6चा निष्कर्ष आलेला आहे. NFHS नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 6 हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, कारण आगामी लेक्चर्समध्ये आता हेच आपण आकडेवारी पाहणार आहोत.
याच्यापूर्वी NFHS 5 याची आकडेवारी पाहत होतो व ती 2019-20ची होती बरं. ओके, आता ही जी NFHS 6 आलेलं आहे ते 2023-24 मधील आकडेवारी आहे, त्यामुळे लेटेस्ट आकडेवारी आपण आन्सर रायटिंगमध्ये खूप वेळेस याचा यूज करणार आहोत. ओके, व ही जी आकडेवारी आहे ती PIB मध्ये पण आलेली आहे. ही ग्रेट न्यूज आहे. PIBचीच न्यूज इकडे पण आलेली, त्यामुळे थोडंसं PIBचं जे आपलं बर्डन होतं ते कमी झालेलं आहे. डन. आता इथं तुम्ही पाहू शकता मग की देशभरामधील जे संस्थात्मक प्रसूतींमध्ये वाढ झालेली आहे त्यामध्ये किती टक्क्यावर प्रगती झाली आपली, तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रसूती किती जणांची झाली, त्यानंतर प्रसूतीगृह पश्चात आरोग्य सेवेच्या नजरेमध्ये किती प्रसूती झाले, हे सर्व इथं आलेख दिलेला आहे. हा महत्त्वाचा नसून नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आपल्याला काय म्हणतं, तर इथे काय म्हणण्यात आलेलं आहे तर पहा, त्यांनी 2023-24 मध्ये 90.6% महिलांची प्रसूती विविध प्रकारच्या आरोग्य सेवा केंद्रांमध्ये करण्यात आलेली आहे. किती? 90% महिलांची प्रसूती ही आरोग्य सेवांमध्ये झालेली आहे, त्यामुळे हे बेटर आहे. ओके, फक्त आता 10%च आपल्याला अचीव करायचं आहे व ते पण आपण लवकरच अचीव करू. आता जी खेडेपाडे वगैरे आहेत तिथे आपल्याला हे 10% सेवा देणं गरजेचं आहे. उर्वरित पहा जिथे तिथं आपला प्रसूतीगृहांमध्ये किंवा संस्थात्मक प्रसूती होत आहे, ही पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला मिळालेली आहे. ओके, ज्यावेळेस वुमन एम्पॉवरमेंटबद्दल वगैरे असेल त्यावेळेस तुम्ही हा पॉईंट नक्की लिहायचा आहे. डन. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट बातमी आहे पहा, उच्च न्यायालयांना जलद निवाड्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काल देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आर्टिकल 142 कंप्लीट जस्टिसचा वापर करत त्यांनी काल जे कनिष्ठ न्यायालय आहेत आणि उच्च न्यायालय आहेत त्यांना काही आदेश दिले आहेत. ते आदेश महत्त्वपूर्ण आपण पाहणार आहोत. तर पहा, त्यांनी काय म्हटलंय की राखून ठेवलेले निकाल सुनावणी पूर्ण झाल्याच्या 3 महिन्यांच्या आत तुम्हाला द्यायचा आहे. निकाल 3 महिन्याच्या आत द्यायचा आहे व एखाद्या व्यक्तीला जर जामीन देण्याचा निकाल असेल त्याचा निकाल अगदी त्याच दिवशी द्यायचा आहे. ओके, ज्या दिवशी प्रकरण सुनावणीला झालं त्याच दिवशी तुम्हाला काय द्यायचं, निकाल राखीव ठेवता येणार नाही, तर त्याच दिवशी निकाल द्यायचा आहे. हां, जरी काही कंडिशन्स असल्या तर ते दुसऱ्या दिवशी तरी सकाळीपर्यंत तुम्हाला जामीनबद्दलचा निकाल लवकरात लवकर त्याला द्यायचा आहे. तसंच पहा, जे कनिष्ठ न्यायालय आहेत त्यांना पण निकाल लगेचच्या लगेच तिथं पारित करायचा आहे. ओके, म्हणजे उच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयापर्यंत जो निकालाचं पत्र आहे ते लगेच खालीपर्यंत जाणं गरजेचं आहे. पूर्वी पहा त्याला 2 ते 3 दिवस वगैरे किंवा 48 तास वगैरे त्याच्या भरपूर पुढे पण जायचं ते कालावधी. ओके, पण आता सुप्रीम कोर्टाने तसं ठेवता येणार नाही असं आदेश त्यांनी डायरेक्टली दिले आहेत. त्याच्यानंतर पहा, तुम्ही वेबसाईट हायकोर्टाची वेबसाईट असू द्यात किंवा सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटला जर ट्रॅक करत असाल, मग तुमची सुनावणी होऊन जरी गेली असेल ना तरी पहा 2 ते 3 दिवस तिथं कालावधी लागायचा पूर्वी जजमेंट आपल्याला कॉपी मिळण्यासाठी. पण आता तसं नाही आहे, तर त्यांनी 24 तासाच्या आत संकेतस्थळावरती जजमेंटची कॉपी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे ही जी त्यांनी आदेश दिलेत ना हे खूप बेटर आहेत व यामुळे काय होईल पहा, फास्ट ट्रॅकमध्ये केसेस चालवले जातील असं तुम्ही तर नक्की सांगू शकता. ओके, तर हे नक्कीच सुप्रीम कोर्टाने जे काही आदेश दिलेत ते पॉझिटिव्हच आहेत. व पहा, NCERT मध्ये पण तेच देण्यात आलेलं होतं ना, किंवा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडन्सी खूप आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा, पण त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला ते आवडलं नसेल कदाचित. ठीक आहे, जाऊ द्यात, आपण त्याबद्दल बोलू नये किंवा अगदीच सुप्रीम कोर्ट पण त्याबद्दल न बोलू याबद्दलच त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. ठीक आहे, आपलं जास्त त्यामध्ये जायचं नाही आहे. नेक्स्ट आहे पहा, आपण एक शायर गमावला, त्याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. शक्य झालं तर तुम्ही हा आर्टिकल वाचून घेऊ शकता, पण मी रेकमेंड सध्याला करत नाही आहे एक्झामच्या पिरियडमध्ये, त्यामुळे स्किप करा. नेक्स्ट आहे, मुंबईच्या पावसावर आधारित रेन फ्युचर्स काय आहे. तर पहा, अगदी आपल्यापैकी काही विद्यार्थी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग वगैरे करत असतील नक्कीच, बरोबर. मग पहा, ट्रेडिंग करत असताना फ्युचर अँड ऑप्शन, तिथं तुम्ही ऑप्शन पाहिलाच असाल पहा, एक फ्युचर अँड ऑप्शन्स अगदी त्यालाच धरून असतं पहा, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह. ओके, मग अगदी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज म्हणजेच NCDEX ने सुरू केलेले रेन मुंबई हे देशातील पहिले वेदर डेरिव्हेटिव्ह कंत्राट आहे. ओके, देशातील पहिले डेरिव्हेटिव्ह कंट्रॅक्ट कोणतं आहे, तर नक्कीच रेन मुंबई हे डेरिव्हेटिव्ह आहे. रेन मुंबई. आता हे रेन मुंबई डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने काम करणार आहे, तत्पूर्वी तुम्हाला आता जे विद्यार्थी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वगैरे करत नाहीत त्यांच्यासाठी थोडक्यात मला हे समजावून सांगावं लागेल. तर पहा, कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह. आता कमोडिटी 4 प्रकारचे असतात आपल्याकडे बेसिकली. तर आता कोणती कोणती कमोडिटी असते हे आपल्याला समजून घ्यायचं नाही जास्त करून. तर अगदीच पहा, एक मी थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे मी 2 पद्धतीच्या तुम्हाला कमोडिटी सांगतो. ओके, तर एक असते पहा अगदी नाशवंत कमोडिटी. ओके, कमोडिटी म्हटल्यानंतर पहा त्याला आपण वस्तू म्हणतो ना, बरोबर. नाशवंत, जसं की शेतमाल जो आहे तो नाश पावणार आहे ना. पहा, टोमॅटो आहेत. ओके, तो पण एक कमोडिटी आहेच, बरोबर. मग ते टोमॅटोला काहीतरी कालावधी आहे, 5 दिवस 2 दिवस अशा पद्धतीने त्यांचा कालावधी आहे. ते संपल्यानंतर पहा ते अगदीच नासून जाणार आहेत. मग ते कसं पहा, नाशवंत असतात. आणि हे एक असतात ते अनाशवंत. ओके,
मग त्यांना कितीही दिवस जर ठेवला आपण तर ते नाशणार, तशा पद्धतीने त्यांचा नाश वगैरे होणार नाही आहे. ओके, मग अशा पद्धतीने 2 कमोडिटी आपण घेतल्या. मग आता इथे काय होतं पहा, आता मी काय करेन पहा, नाशवंतमध्ये टोमॅटो धरलेले आहेत. ओके, व अनाशवंतमध्ये आता मोबाईल असं धरूयात, आपण कन्सिडर करूयात. ओके, पण मोबाईल आता अगदी ठीक आहे ना, जाऊ द्यात, याबद्दल काही नाही, मोबाईल घ्या किंवा पेट्रोल घ्या. पण हे जे टोमॅटो आहे, हे टोमॅटो काही दिवसानंतर पहा त्याचं भाव तर नक्कीच खाली घसरणार आहे, बरोबर आहे. किंवा टोमॅटोऐवजी सोयाबीन तुम्ही घेऊ शकता, किंवा अन्य जे काही तुमच्याकडे शेतमाल आहे ते घेऊ शकता तुम्ही. मग पहा, आपल्याकडे जे सोयाबीन आहे, आज सोयाबीनचा भाव आहे पहा 4,000 रुपये, पण उद्या चालून हा जो भाव आहे ना तो 5,000 रुपये पण होऊ शकतो, बरोबर आहे का नाही. आज सोयाबीनला भाव 4,000 लागत आहे, पण उद्या चालून त्याचं भाव 5,000 पण होऊ शकतं. मग पहा, आज मला पैशाची जास्त गरज आहे. ओके, पण उद्या सोयाबीनचा भाव जास्त होणार आहे. मग त्यावेळेस काय केलं जातं पहा, हे जे डेरिव्हेटिव्ह आहे ह्या कमोडिटीचं, म्हणजे ह्या सोयाबीनचं ना डेरिव्हेटिव्ह काढलं जातं, किंवा ह्याची उद्या नक्कीच तिथं काय होईल, प्राइस राईज होईल. मग अगदी त्यालाच धरून काय केलं जातं पहा, फ्युचर ऑप्शनमध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये अगदी यालाच धरून हे जे डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे उद्या चालून फ्युचरमध्ये असं होईल याची किंमत असं प्रेडिक्ट करून पहा मार्केटमधून आपण पैसा उचलतो. ओके, म्हणजे सोयाबीन आहे माझ्याकडे 4,000 रुपये आज त्याचा भाव आहे, पण उद्या चालून त्याचं भाव जास्त वाढेल असं म्हणत आपण काय करतो पहा, शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करतो, म्हणजे फ्युचर ऑप्शन्समध्ये त्याची गुंतवणूक करतो, व त्यातून आपण काय करतो, पैसे काढतो पहा. ओके, म्हणजे माझी पैशाची निकड पण ही झाली, माझी पैशाची जी गरज होती ती पण पूर्ण झाली शेअर मार्केटमधून पैसे उचलल्यानंतर. आणि पहा, जे माझा लॉस पण होणार होता ते पण झाला नाही ते. ओके, लॉस का नाही झाला तर पहा ना, मी फ्युचरमध्ये जाऊन विकलेलं आहे ते. ओके, व जनतेकडून मी पैसे पण शेअर मार्केटमधून काढलेले आहेत. डन. मग असं झाल्यानंतर पहा, इथे काय होणार आहे, मी अगदी पॉझिटिव्हमध्ये आहे. मग याचाच अर्थ असतो पहा, फ्युचर ऑप्शनमध्ये आपण काय करतो, जाऊन ट्रेडिंग करतो. ओके, व हे आहे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग. या पद्धतीने तुम्हाला आय होप समजला असेल पॉईंट. ओके, मग आता झालेलं काय पहा, मुंबईमध्ये दरवर्षी पाऊस पडतं. ओके, मग पाऊस पडल्यानंतर तिथील जे नाले वगैरे ते पूर्णतः भरतात, किंवा अगदी मुंबईमध्ये पूर पण येतो. मग पूरजन्य परिस्थितीमध्ये मुंबईमधील जी जनता आहे त्यांचा पण तिथं नक्कीच लॉस होतो पहा. कोणाला ऑफिसला जायचं असतं त्यामुळे त्यांची पगारकट तिथं नक्की होऊ शकते पहा. ओके, कोणाला अगदीच पहा पाऊस न पडल्यामुळे पण कोणाचा फटका तिथं नक्की होतं. मग ह्या सर्वांसाठी पहा त्यांनी काय केलेले आहे, तर तुम्ही रेन फ्युचर्स या कमोडिटी डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही गुंतवणूक करा, म्हणजे जेवढं मुंबईमध्ये पाऊस पडेल तेवढं तुम्हाला त्याचा परतावा जास्त मिळेल, असं हे आहे रेन फ्युचर्स ट्रेडिंग. ओके, डन. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा, जास्त काही म्हणजे किचकट स्वतःला करून घेऊ नका की 50 रुपयाला किती पाऊस वगैरे, तसं प्लीज लक्षात ठेवू नका. कारण हे जर तुम्ही जास्त डीपली गेलात तर तुम्हाला वर काढायला मग ते खूप मेहनत करावी लागेल. त्यामुळे फक्त शॅलो डेप्थमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आपला फ्युचर ऑप्शनमध्ये असं होईल यावरती आपण पैसा लावणार आहोत, किंवा सट्टा बाजार ज्या पद्धतीने म्हणतात बघा, अगदी तशा पद्धतीने इथं आहे. ओके, म्हणजे जेवढं मुंबईमध्ये जास्त पाऊस पडेल तेवढं तुम्हाला परतावा जास्त मिळेल. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजलेला असेल. व आता प्रिलिमला प्रश्न काय येणार आहे, तर नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज म्हणजेच NCDEXने सुरू केलेले रुएन मुंबई हे देशातील पहिले वेदर डेरिव्हेटिव्ह आहे. पहिले वेदर डेरिव्हेटिव्ह भारतातील कोणता आहे, रेन मुंबई आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे संपूर्ण जगभरामध्ये पहिला आहे का, तर बिलकुल नाही. याच्यापूर्वी जागतिक स्तरावर शिकागो मर्कंटाईल एक्सचेंज अमेरिकेतील आणि युरोपमधील प्रमुख शहरांच्या हवामानावर आधारित फ्युचर्स कंत्राटीचे ट्रेडिंग गेल्या अनेक दशकापासून यशस्वीपणे सुरू करण्यात आलेले आहे. ओके, युरोपमध्ये अमेरिकेमध्ये हे पूर्वीपासून चालू आहे, भारतामध्ये हे पहिल्यांदा आलेलं आहे, ते पण कुठं, मुंबई येथे. डन. आय होप पॉईंट क्लिअर झालेला आहे. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर लोकसत्तामध्ये अन्य आपल्यासाठी गरजेची बातमी नाही. हां, नेक्स्ट आहे पहा, विवाह व्यवहाराचे बळी. त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायची आहे, आता अगदीच डेमो लेक्चर आजपासून चालू झालेलं तसं तुम्ही कन्सिडर करा. हां, त्याचं जे शब्दांचं जे निर्देशकचे शब्द असतात पहा, त्यांचं एक लेक्चर मी लवकरच घेईन आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पण तत्पूर्वी आता तुम्हाला काय करायचं पहा, हा आर्टिकल पूर्णतः वाचायचा आहे. ओके, हा आर्टिकल वाचल्यानंतर अगदी याचे समरी तुम्हाला बनवायची आहे, म्हणजे अगदी ह्याच शब्दामध्ये नाही, तर तुम्हाला काय वाटतं या आर्टिकलबद्दल, हे आर्टिकल मला तुम्ही टेलिग्रामवरती मेसेज करू शकता. ओके, तुम्ही स्वतः हा आर्टिकल आता लिहायचा आहे. या आर्टिकलला पहिल्यांदा तुम्ही वाचा, मग त्याच्यानंतर तुमच्या शब्दामध्ये हा आर्टिकल लिहिण्याचा प्रयत्न करा, व जसा वाटेल तशा पद्धतीने 1/4 मध्ये तुम्ही म्हणजे समरी टाईप हे आर्टिकल लिहून मला पाठवण्याचा प्रयत्न करा. ओके, एवढंच तुमचं आजचं होमवर्क असेल. जे विद्यार्थी डेमो लेक्चर्स किंवा अगदी इच्छुक आहेत आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये एनरोल करण्यासाठी, त्यांच्यासाठीचं हे होमवर्क असेल. त्यांनी नक्कीच याचं 1/4 करून मला
टेलिग्रामवरती मेसेज करायचा आहे. मग यामधील काही ज्या चुका असतील किंवा काही समस्या असतील ते मी तुम्हाला तिथं गाईड करेन. ओके, तर हे तुमचं होमवर्क असेल. डन. नेक्स्ट पहा, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपलं. त्यानंतर द हिंदू आणि PIB मधील 1-2 बातम्या महत्त्वाच्या आहेत पहा. ओके, त्या लवकर घेऊन आपण थांबणारच आहोत. तर डन. हां, तर पहा, सर्वोच्च न्यायालयाची सदस्य संख्या आणि प्रलंबित खटल्याचे आव्हान, एक चर्चा. आता पहा, सुप्रीम कोर्टामध्ये जे जजेसची संख्या आहे ती 34 होती, ती संख्या आता त्यांनी 38 वरती वाढवलेली आहेत. व 38 वरती वाढवत असताना यांनी काय केलं आहे पहा, डायरेक्टली वटहुकूम काढला किंवा ऑर्डिनन्स काढले राष्ट्रपतींनी. बरोबर आहे. मग ऑर्डिनन्स काढून 17 मे रोजी ऑर्डिनन्स काढून त्यांनी सुप्रीम कोर्टाची जी जजेसची संख्या आहे ती 38 केली. ओके, यामध्ये अगदीच फायदे तर नक्की आहेत, पण याला काही चॅलेंजेस पण आहेत. ते लवकरात लवकर, म्हणजे हे पूर्णतः एक इंटरव्ह्यू होतं. इंटरव्ह्यूला मी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते ना आपला एक समरी टेबलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, तर ते तुम्ही इथं पाहू शकता. तर पहा, आज घडीला सुप्रीम कोर्टामधील जे काही आव्हाने आहेत त्याबद्दल जर चर्चा केली तर केवळ संख्या वाढवून प्रश्न सुटणार नाही, उलट परस्पर विरोधी निकाल वाढू शकतात. बरोबर आहे. म्हणजे पहा, एक बेंच वेगळा निकाल देईल तर दुसरी जी बेंच आहे ना ती दुसरा निकाल देऊ शकते. ओके, कारण 38 जजेसची संख्या आहे व पहा आपल्याकडे 2 जजेसच्या बेंचनुसार काय सुनावणी केली जाते सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्याही केसेसची. बरोबर आहे. मग जर 2-2 असं जर केला तर तुमच्याजवळ आज घडीला 19 बेंचेस आहेत. मग 19 बेंचेसचे जे निकाल आहेत ना ते अलग अलग लागू शकतात इथे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सरकार स्वतः सर्वात मोठे पक्षकार असून ठोस धोरणाचा इथं अभाव नक्की आहे. म्हणजे पहा, 50% केसेसमध्ये तर ना केंद्र सरकार किंवा राज्य सरकार तिथं पक्षकार असते. ओके, कारण पहा, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने असे काही निर्णय घेतात ना ते की जनतेला चांगले वाटत नाही, मग त्यामुळे त्यांनी डायरेक्टली सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये जातात. मग यामध्ये सर्वात जास्त पक्षकार कोण आहे तर सरकार आहे. मग सरकारच पक्षकार असताना असे निर्णय घेणं हे थोडंसं कुठेतरी सरकारला परत एकदा रिथिंकिंग करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे आव्हानमध्ये पाहत आहोत आपण, तर संस्थात्मक पारदर्शकता आणि लैंगिक समानतेचा अभाव. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये पुरुष जजेसची संख्या जास्त आहे, महिला जजेसची संख्या खूप कमी आहे. मग हा इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. डन. मग आता याला सुधारणा आपण कसं देऊ शकतो किंवा सजेस्टेड रिफॉर्म्स काय इथं केली जाऊ शकतील. तर पहा, केवळ संख्या वाढवून प्रश्न सुटणार नाहीत. बरोबर आहे. हे चॅलेंज आहे आपल्याकडे. मग याला तुम्ही रिफॉर्ममध्ये काय घेऊ शकाल तर अनुच्छेद 136 म्हणजे स्पेशल लीव्ह पिटिशनच्या वापरासाठी स्पष्ट नियमावली हवी. आता पहा, हायकोर्टामधून तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं, त्यालाच तुम्ही SLP म्हणता. मग हे SLP घेऊन तुम्ही कुठं जाता पहा, सुप्रीम कोर्टामध्ये जाता. ओके, अन्यथा तुम्हाला म्हणजे अपिलेट ज्युरिस्डिक्शन जे आहे सुप्रीम कोर्टाचं, मग त्या अपिलेट ज्युरिस्डिक्शनसाठी आर्टिकल 136चा वापर केला जातो. पण आर्टिकल 136ची पूर्णतः डेफिनेशन नाही आहे किंवा म्हणजे एवढे केसेस असतील तर असं काही तिथं डिफिनेशन दिलेलं नाही आहे. मग या कारणानिमित्त हे जे आर्टिकल 136 आहेत हे वॉग आहे. मग ह्या वॉगमुळे पहा आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये पण पेंडन्सी जास्त वाढत आहे. हे इथं पॉईंट आपल्याला नमूद करावं लागेल. मग यासाठीच आपण सुधारणा काय सांगू शकतो किंवा 136ची तुम्ही डिफिनेशन करा. ओके, 136ला जर आपण कन्साइज केलं तर सुप्रीम कोर्टामध्ये जी पेंडन्सी आहे ती कमी होईल व SLPची संख्या पण तिथं कमी होईल सुप्रीम कोर्टामध्ये. मग हा एक चांगला तिथं मुद्दा नक्की ठरू शकतो. नेक्स्ट आहे पहा, राष्ट्रीय खटला धोरण NLP लागू करणे आवश्यक आहे. आता केंद्र सरकारने NLP लागू करण्याचा प्रयत्न केला होता किंवा म्हणजे यंजाक आणलेलं होतं त्यांनी, पण यंजाक फसल्यानंतर पहा त्यांनी NLPला पण काही हात वगैरे लावलेला नाही आहे. आता हे राष्ट्रीय खटला धोरण किंवा NLP काय आहे हे आपल्याला जास्त टेक्निकॅलिटीमध्ये नका जाऊ. फक्त केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला एक नियमावली करून देणार होतं किंवा तुम्ही अशा पद्धतीनेच केसेस वगैरे घ्या म्हणून. पण यंजाकमुळे काय झालं पहा, केंद्र सरकारचं जे मनोबल आहे ते खचला. कारण पहा, आपण आपलं जे भारतीय संविधान आहे त्यामधील आर्टिकल 50 काय सांगतं तर ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह दोन्ही पण अलग अलग राहणं गरजेचं आहे. मग यासाठीच पहा आपण सेपरेशन ऑफ पॉवर अंतर्गत हे जे NLP होतं ते त्याला त्यांनी स्टक डाऊन म्हणजे त्यांनी पुन्हा आणलेलेच नाहीत. केंद्र सरकारने त्याबद्दल निर्णयच घेतला नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. डन. त्याच्यानंतर लेखी युक्तिवादावर भर देणे आणि PILचा गैरवापर रोखणे हे आज घडीला जर केलात आपण तर सुप्रीम कोर्टामधील जी पेंडन्सी आहे ती नक्कीच कमी होते. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की योग्यरित्या समजला असेल. चला, त्याच्यानंतर पहा PIB मधील अतिशय महत्त्वाच्या 2-3 बातम्या आहेत त्या आपण घेणार आहोत. त्यानंतर पहा, काल नरेंद्र मोदी यांनी परत एकदा एक संस्कृत श्लोक ट्विट केलं होतं, पण आता ते डेली जर आपण तसं करायला लागलं तर तुम्ही पण किती लक्षात ठेवणार, यामुळे मी त्याला स्किप केलेलं आहे. पहा, शक्य झालं तर तुम्ही डायरेक्टली ते वाचून घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्रामवरती मी श्लोक अपलोड करेन. ओके, डन. त्यानंतर केंद्र सरकारने 2 नवीन
सेजचे निर्माण केलेले आहेत व ते 2 सेज पहा पॉंडिचेरी येथे आहेत किंवा पुदुचेरी येथे आहेत. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. व या 2 सेजपैकी पहा एक सेज आहे IT सेक्टरसाठी दिलेलं व दुसरं सेज आहे मल्टी सेक्टरसाठी. ओके, हे 2 सेज थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. डन. त्याच्यानंतर पहा युनियन मिनिस्टर डॉक्टर जितेंद्र सिंग इनॉग्रेट इंडियाज फर्स्ट स्कायकास्ट सिस्टम ॲट IGI एअरपोर्ट न्यू दिल्ली. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी दिल्ली येथे स्कायकास्ट प्रोजेक्ट किंवा मिशन मौसम अंतर्गत पहिल्यांदा हे पायलट प्रोजेक्ट त्यांनी अनावरण केलं आहे डॉक्टर जितेंद्र सिंग युनियन मिनिस्टर यांनी. व यामुळे होणार काय आहे तर जे फ्लाईट आहेत ओके किंवा जे एरोप्लेन्स आहेत त्यांसाठी जे पायलट असतात पहा त्यांनी पायलटला डायरेक्टली जे वेदर रिपोर्ट आहे ती मिनिटाची जी वेदर रिपोर्ट आहे यासाठी ते स्कायकास्ट जे प्रोजेक्ट आहे आपण भारत सरकारने हे लॉन्च केलं आहे व हे फॉग फ्री असण्यासाठी किंवा अगदीच पहा स्मार्ट एव्हिएशनसाठी हा प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलेला आहे. म्हणजे पहा आपल्याकडे ना दिल्लीमध्ये ज्यावेळेस फॉगची सिच्युएशन वगैरे येते किंवा प्रदूषणमुळे वगैरे पूर्णतः धुकं पडायला लागतात त्यावेळेस एरोप्लेनची पण दृश्यमानता ते खूप कमी होते. मग त्या दरम्यान जे वैमानिक आहेत त्यांना दिसणार नाही काहीच पुढचं. मग यासाठीच पहा प्रोजेक्ट स्कायकास्ट यानुसार पहा त्यांना अगदीच वेदरची मिनिटाची रिपोर्ट त्यांना मिळणार आहे. मग यामुळे ते अगदीच एरोप्लेन ज्यावेळेस ते भरारी मारेल किंवा अगदीच ज्यावेळेस ते लँडिंग करणार आहे त्यावेळेस या प्रोजेक्ट स्कायकास्टनुसार त्याला खूप मदत होणार आहे. व हे कोणत्या मिशन अंतर्गत आलेलं आहे मिशन मौसम याच्या अंतर्गत आलेलं आहे. व या स्कायकास्टमध्ये पहा इंटिग्रेट ॲडव्हान्स ॲटमॉस्फेरिक टेक्नॉलॉजीचा इथं वापर करण्यात आलेला आहे. ओके, बाकी हे पॉईंट तर तुम्ही नक्कीच सांगू शकता पण महत्त्वाचा पॉईंट हाच होता प्रोजेक्ट स्कायकास्ट आणि मिशन मौसम. डन. त्याच्यानंतर RBI अँड स्टेट बँक ऑफ व्हिएतनाम साइन MOU ऑन 5 मे 2026 टू स्ट्रेंथन डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल इनोव्हेशन. ओके, पहा जे आपली RBI आहे आणि स्टेट बँक ऑफ व्हिएतनाम आहे या दोघांनी एक MOU साईन केलेला आहे. कशासाठी तर डिजिटल पेमेंटच्या संदर्भात. ओके, डिजिटल पेमेंटमध्ये जे इनोव्हेशन आहे ते पुढे वेगाने जावं यासाठी त्यांनी हे MOU साईन केलं आहे. म्हणजे आपलं जे UPI आहे ते QR कोड बेस्ड आहे. मग अगदीच व्हिएतनामचं जे UPI आहे ते पण QR कोड बेस्डच आहे. मग याबद्दल त्यांनी आणखीन पुढे संशोधन कसं करता येईल का याबद्दल ही MOU साईन करण्यात आलेला आहे. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. RBI आणि व्हिएतनाममध्ये ही MOU साईन झालेला आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकेल की फायनान्शियल इन्क्लुजन किंवा जे फायनान्शियल सेक्टरमध्ये QR कोड बेस्ड इनोव्हेशनसाठी कोणत्या देशासोबत आपण MOU साईन केलेला आहे. ओके, तर कोणासोबत RBI आणि व्हिएतनामसोबत आपण हे साईन केलेलं आहे. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. डन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू इथं संपतं. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये इनरोल करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर करू शकता. व अगदीच डेमो लेक्चरसाठी वगैरे तुम्ही हे मी तुम्हाला एक आर्टिकल सांगितलं आहे त्या आर्टिकलचं 1/4 करून तुम्ही मला नक्की पाठवू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला पण समजेल की बाबा आपण खरंच म्हणजे पहा तुम्ही इंटरनेटवरचं पाहून लिहिताना मग इंटरनेटवरचं पाहून न लिहिता तुम्हाला डायरेक्टली कला विकसित करायची आहे. मग अगदीच येथूनच आपल्याला सुरुवात करायची किंवा तुम्ही किती पद्धतीने ती लिहू शकणार आहात म्हणजे 1/4 तुम्हाला लिहून ते मला पाठवायचं आहे. ओके, डन.